चला आता आणलेलं हे मोगऱ्याचं रोपटं तर कुंडीत लावून घ्यायचं होतं. आता हे कधी आणले, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्की माहिती असेल की मी रोपटं घेऊन आले होते. आणि मी हे छान आहे ना, आज प्लांट पण केलं होतं मस्त कुंडीमध्ये, तर छान दिसत होतं. आणि कळ्या पण होत्या थोड्याशा भरपूर, आणि आज एक कळी फुलली पण होती त्याच्यात, ती वरती वासही खूप छान येत होता. शेजारी हा गोकर्ण होता, मला वाटलं वाळला, पण तो फुटायला लागलाय छान. आणि ही गुलाबाची कळी बघा छान आली, असं बघितलं की खूप छान वाटतं. आणि आता मस्तचा मुळ्याचा रेसिपी करायची. तर मुळ्याचा हा पालायचं काय करायचं, तर ह्याची एक रेसिपी मी टाकलेली आहे, ती मी खाली लिंक करते, ती बघा. आता चला, मुळा खिसून घेतलेला आहे. कसाही खिसा, बारीक खिसा, जाडसर खिसा, खिसून घेतला ना की कढईमध्ये ना एक 10-15 मिनटं छान वाफून घ्या, की जेणेकरून त्याचं पाणी आणि मॉइश्चर कमी होऊन जाईल. झाल्यानंतर काढून घ्या. थंड झाला की त्याच्यामध्ये मी कोथिंबीर बारीक चिरून टाकली. नसेल तरी हरकत नाही, कोथिंबीर भरपूर घाला, ओवा घाला, थोडासा तीळ, आपलं धणे पावडर, हळद, तिखट आणि मिरची आणि लसूणची पेस्ट करून मी इथे घातलेली आहे. लसूण भरपूर घाला, म्हणजे मुळ्याचा जो उग्र वास असतो तो कमी होतो. मग थोडंसं 2 चमचे बेसन घालून आहे ना, बाकी गव्हाचं पीठ घालून मी छान इथं मस्त कणिक मळून घेणार आहे. आणि आज नाश्त्याला सकाळी मुळ्याचे पराठे करायचंच ठरवलं होतं, का आता रोज नाश्त्याला काय करायचं. बघा, आता असं काहीतरी जुगाड करावा लागतो. आता हे झाकून ठेवते मुरेपर्यंत, तोपर्यंत इकडे भेंडी कापून घेतली होती. आणि आज मस्त भेंडी मसाला भेंडी करणार आहे. तर आधी मी भेंडी ना तेलावर नुसती परतून घेते छान वाफून, आणि काढून घेतली छान. तो पण कांदा टमाटर चिरला आहे. आणि कढई कशी झाली बघा माझी. आता त्याच कढईमध्ये मी तेलाने टाकून मोहरी, कढीपत्ता वगैरे घातला आहे, आणि कांदा घालून छान परतून घेते. कांदा परतत आला की टमॅटो घालायचा, आणि बाकी सगळे मसाले घालायचे. आता रोज उठून डब्याला भाजी काय करायची हा एक प्रश्न असतो. तर आता काय, रोज प्रश्न आपल्याला हे सोडवावेच लागतात. तर आपलं वुमन्स डे हाच असतो आपला रोजचा. तर बघा, मस्त आता सगळं भाज्या वगैरे घालून मी मस्त परतून घेते, मसाले वगैरे घालून छान. आणि ना ह्याच्यामध्ये थोडंसं थेंबर पाणी घाला, की जेणेकरून ते मसाले करपणार नाहीत खाली. आणि छान तेल सुटेपर्यंत असं मस्त भाजून घ्या. सगळं ते एकजीव झालं पाहिजे, आणि टमॅटो स्मॅश झाला पाहिजे. आणि ते झालं की मस्त भेंडी परतून घेतलेली टाका. त्याच्यामुळे ना भेंडी जास्ती शिजायला परत वेळ नाही लागत, वाफवायला, आणि पटकन होऊन जाते भाजी. आता हीच एक मी झाकण ठेवून वाफ काढणार आहे. इकडे कडेला पोळ्या पण केल्या आहेत, आणि आता मिस्टरांचा डबाही भरून घेणार आहे सकाळी. चला, मी डबा भरते, तोपर्यंत तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आवडली असेल भाजी तर शेअरही करा. लाईक, बाय.